संभाजी महाराज की जय। चला लावा दोन लाईनीत यावं. त्यांच्या पुतळ्यापासून आंदोलनाला सुरुवात होत आहे. जे देखील आहेत, महिला आहेत, जामखेड तालुक्यातील असंख्य आंबेडकरवादी प्रेमी आणि आंबेडकरी जनता या ठिकाणी हजारोंच्या संख्येने जी आंबेडकरी जनता कोणाला सांगितलं आता गिरीश महाजन यांचा राजीनामा घ्यावा यासाठी निषेध जब तक सूरज चांद रहेगा हमसे जो टकराएगा, हमसे जो टकराएगा करायचं काय? खाली डोकावरती पाय. गिरीश महाजनचं करायचं काय? खाली डोकावरती पाय. सरकारचं करायचं
करायचं काय खाली डोकं वरती पाय RSS सरकारचं करायचं काय खाली डोकं वरती पाय लिंका पत्ता कडवा है गिरीश महाजन भडवा आहे लिंका पत्ता कडवा है गिरीश महाजन भडवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा महात्मा ज्योतिराव फुलेंचा माता सावित्रीचा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा की छत्रपती संभाजी महाराज की महात्मा ज्योतिराव फुल्यांचा छत्रपती शाहूजी महाराजांचा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा माता जिजामातेचा माता सावित्री मातेचा माता भीमामाईचा जय 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 भीम अतुल मांगे थोडं ठीक आहे चला ओके आपल्या मार्फत आमच्या भावना ज्या आहेत वरपर्यंत तुम्ही कळवा करायचं का भगवान गौतम बुद्ध क्रांतीबा फुले विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाई माता भीमाई आणि सर्वच बहुजन महापुरुषांना त्यांच्या विचारांना आणि त्यांच्या कार्याला मी प्रथम अभिवादन करतो. आपल्या सर्वांना विदित आहेच 26 जानेवारी या दिवशी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी मंत्री गिरीश महाजन यांनी भाषण दिलं आणि त्या भाषणामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख जाणीवपूर्वक त्यांनी टाळलेला आहे. आता हे संघ आणि परिवार जो आहे हे अनुलेखाने बहुजन महापुरुषांना नेहमीच टाळत असतात. ही यांची स्टाईल आहे. परंतु मी प्रथम अभिनंदन करेल भीमकन्या माधवी जाधव यांचं. त्याने या अपमानाला वाचा फोडली. त्यानंतर गिरीश महाजन यांनी असं स्टेटमेंट दिलं की मी संघाच्या मुशीत घडलेलो आहे. म्हणजे बाकीच्या महापुरुषांचं नाव आम्ही घेतो आणि मग बाबासाहेब आंबेडकरचं नाव घ्यायला काय झालंय? काय गिरीश महाजनची जीभ झडली असती काय बाबासाहेब आंबेडकरचं नाव घेतलं असतं तर? आणि अशा प्रकारच्या ही घटना जी आहे ही प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी झाली. प्रजासत्ताक दिन याचा अर्थ असा आहे की ज्या दिवशी संविधान लागू झालं 1950 रोजी तो दिवस आहे आणि संविधानाचं महत्त्व आहे. आणि संविधान ज्याने बनवलं नुसतं लिहिलं नाही तर बनवलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महत्त्व आणि संविधानाचं महत्त्व हे सारखंच आहे. तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांचा अनुल्लेखाने अपमान करणाऱ्या गिरीश महाजनचा त्या कृत्याचा मी जाहीर निषेध करतो. या ठिकाणी मी माझं या ठिकाणी बोलणं थांबवतो. जगत वंदनीय तथागत भगवान बुद्ध विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शुभ क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले राष्ट्रमाता जिजाऊ माता भीमाई माता रमाई माता सावित्रीबाई या सर्वांना प्रथम अभिवादन करतो. या ठिकाणी 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट आतापर्यंत मला या चळवळीमध्ये 35 वर्षे झालेली आहे. प्रत्येक वेळीच मी या तहसीलदारांनी आपल्याला निमंत्रण दिलं म्हणजे आपण या ठिकाणी हजर असतो. पण शासन प्रशासन यांनी आणि यांना सुद्धा समजलं नाही की प्रजासत्ताक दिनी काय असतं आणि
15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन काय असतं, कशावर भाषण केलं जातं. 15 ऑगस्टला भारत स्वतंत्र झाला, देश स्वतंत्र झाला. त्या दिवशी जे शहीद झाले, जे हुतात्मे झाले, त्यांचे फोटो लावा, त्यांच्या जीवनावर, त्यांच्या याच्यावर भाषण करा, त्यांचा उदो करा, आमचं काही म्हणणं नाही. परंतु प्रजासत्ताक दिनी या देशाला 2 वर्ष 11 महिने 17 दिवस अहोरात्र जीवाचं रान करून, रक्ताचं पाणी करून ज्या महामानवाने ही घटना या देशाला दिली, हे फार मोठं या देशावर उपकार बाबासाहेबांचे आहेत. आणि त्या संविधानकर्त्यांचे या ठिकाणी तुम्ही प्रजासत्ताक दिनी नाव घेत नसता तर याच्यापेक्षा लाजीरवाणी गोष्ट कोणतीच नाही. मित्रांनो, मी तर गिरीश महाजनांना एवढंच सांगेन की तुम्ही जे चूक केली ते चूक जर तुम्हाला सुधारायची असेल तर तुम्ही देवेंद्र फडणवीस यांनी प्रधानमंत्र्यांकडे जावं आणि त्यांना एक निवेदन द्यावं, त्यांना एक विनंती करावी की प्रजासत्ताक दिनी बाबासाहेब आंबेडकरांनी घटना दिली, संविधान दिलं, संविधान निर्माते बाबासाहेब आंबेडकरांचा प्रजासत्ताक दिनी त्या ठिकाणी शासकीय कार्यालय असेल, निमशासकीय कार्यालय असेल किंवा ग्रामपंचायत असेल, कुठले म्हणजे शाळा कॉलेज असेल, शाळेमध्ये आपण पाहतोय ज्या ठिकाणी या शिक्षकांनी मुलांना घडवायचं असतं त्या ठिकाणी गणपती बाप्पाचा जय जयकार केला जातो. त्याच्यानंतर दुर्गा उत्सव मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. ज्या विद्यार्थ्यांना आपण महापुरुषांचे धडे दिले नाही तर त्या विद्यार्थ्यांना महापुरुष काय करणार आहे. म्हणून शासकीय शाळा असेल किंवा निवासी शाळा असेल, निमशासकीय शाळा असेल, खाजगी शाळा असेल, खाजगी कंपनी असतील, जे सरकारी अनुदान घेत असतील त्यांना कंपल्सरी त्यांना असं या लोकांनी सांगितलं पाहिजे, क्लिअर काढलं पाहिजे की बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावल्याशिवाय प्रजासत्ताक दिन हा साजरा करू नये. कारण जर बाबासाहेबांचं नाव घेतलं म्हणून बाबासाहेब मोठे होणार नाही. बाबासाहेबांची एवढी मोठी उंची आहे की चंद्र सूर्यसुद्धा बाबासाहेबांच्या याला पाहून लाजे एवढी मोठी उंची आहे. तुम्ही नाव घेतलं म्हणून बाबासाहेब मोठे होतील असं नाही, परंतु बाबासाहेबांचं नाव तुमच्या जर तोंडात आलं तर तुम्ही मोठे व्हाल. कारण बाबासाहेबांची जनता भोळी आहे. बाबासाहेबांचं जर तुमच्या तोंडात नाव आलं म्हणजे आम्ही जनता भोळी भागली असते, तुम्हाला फटाफटा मदत देऊन टाकता, आतापर्यंत देत आहे. पण असं जर तुकडे तुम्ही करत असले तर याच्यामुळे बाबासाहेबांची जनता, आंबेडकरी जनता तुम्हाला मतदान करणार नाही आणि तुम्हाला पाळल्याशिवाय राहणार नाही. याची तुम्ही नोंद घ्यावी. या ठिकाणी गिरीश महाजनांना मी एकच सांगतो की चूक सुधारावा. प्रजासत्ताक दिनी शासकीय, निमशासकीय शाळा, कॉलेजेस या ठिकाणी बाबासाहेबांचं मोठं चित्र लावावं. बाबासाहेबांनी काय केलं ते विद्यार्थ्यांना कळू द्या. कारण विद्यार्थ्यांना जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत बाबासाहेब समजणार नाही. म्हणून या ठिकाणी मी रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून गिरीश महाजनांनी या ठिकाणी दिलगिरी व्यक्त केली आहे. परंतु गिरीश महाजनांनी तर या ठिकाणी माफी मागितली तर बरं होईल अशी मी त्यांना एक पक्षाच्या वतीने एक निवेदन देतो. तरी या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने या ठिकाणी मी 2 शब्द संबोधतो. जय भीम, जय भारत. दादा भाऊंची पाठराखण करण्यात आली की त्यांच्याकडनं चुकून असेल त्या विषयावर मी बोलणार आहे. निषेधातील सभेच्या सर्व लोकांना मी पहिले जय भीम. जय भीम. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी शांतीचा मार्ग दिला ते गौतम बुद्ध आणि जगाचे बाप असे बाबासाहेब असलेले यांच्याबद्दल अपमान करणारे एक नृत्य केलं ते गिरीश महाजन. त्या कृत्याला आमची ताई शेरणी जी वाघीण होती ती डराली आणि सांगितलं की मांजराचा पिल्ला तू काय बोलतोय. ते म्हण आहे कवी विजयानंद जाधवचं, तुम्ही किती बी करा रे हल्ला, तुम्ही किती बी लावा रे शक्ती, हा भीमाचा किल्ला कधी उद्ध्वस्त होणारा नाहीये. आणि मी पहिले त्या माधवीताईचा जाधवचा मी अभिनंदन करतो आणि त्यांना सॅल्यूट करतो, कडकडीत सॅल्यूट करतो. आता मी इथं गद्दार जे आहे बाबासाहेबांना झालेले त्या गद्दाराला आवाज द्यायचा विचार करतोय. तुमच्यात जर हिंमत असेल तर बाबासाहेबांचं नाव न घेता वर्गणी करून दाखवा आणि मत करा, नाहीतर बाबासाहेबांचं नाव घेऊ नका, कारण तुम्ही गद्दार आहेत. बाबासाहेबांनी जेव्हा सांगितलं की हेच गद्दार जे आम्हाला पुढे येतात आणि ज्या गद्दारांनी इथे हे केलं त्या गद्दाराचा मी निषेध करतो पहिल्यांदा. आता त्या गद्दारांना मी सांगतो काय ते. 28 डिसेंबर 1949 हिंदू महासभेने एक हिंदू सभा घेतली होती. त्या सभेमध्ये 12वा ठराव पास केला होता ह्या गद्दारांनी की बाबासाहेब ते काय बोलले त्या ठरावामध्ये की बाबासाहेब हा महार जातीचा आहे. त्या महार जातीच्या लिहिलेल्या पोरानं
कशासाठी आमची आपण घटना शुक्राई म्हणून ही गद्दार लोक RSS वाले हिंदू महासभेवाले ती घटना आतापर्यंत मी मानत नाही. आणि गिरीश महाजनने सांगितलंय की मी RSSच्या मशीनमधून झालेलो आहे. त्यानंतर नालायक गोवेलकर यांनी सांगितलं 30 तारखेला पेपरामध्ये ऑर्गनायझर ह्या पेपरामधून जाहीर हे केलं की ह्या घटनेमध्ये मनुस्मृती नसल्याने आणि महाराने लिहिलेल्यामुळे बाबासाहेब यांना महार म्हटलेलं आहे म्हणून आम्ही ती घटना मानत नाही असं त्याने त्या नालायकाने म्हटलेलं होतं. आणि गिरीश महाजन हे सांगताय की तू त्या मुशीतून काय झालेला आहे. त्या मुशीमध्ये गिरीश गोळवळकर आणि RSS वाले गरगडतात वक्तात घाण वक्तात ते त्या गोष्टीतून उत्तर झाले. आणि ह्या गद्दारांना मला हे सांगायचं आहे की गिरीश महाजनवरती ह्याच पॉईंटवरती अट्रॉसिटीसाठी सारखा केस घेतल्या गेली पाहिजे. कारण ही कोर्टाची गाईडलाईन्स आहे. जर का त्या उद्देशाने म्हणत असेल तर त्याच्यावरती अट्रॉसिटी घ्यावी हे कोर्टाची गाईडलाईन्स आहे. आणि त्या गाईडलाईन्समुळे गिरीश महाजनवरती अट्रॉसिटीसाठी केस झालीच पाहिजे झालीच पाहिजे म्हणून मी बाबासाहेबांना जे गद्दार झाले त्यांना मी आवर्जून हे सांगतोय की गिरीश महाजनवर आम्ही जोपर्यंत अट्रॉसिटीची केस घेतल्या जाणार नाही आणि त्या बहिणीचा सन्मान होणार नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. आम्ही रोडवर उभे राहू. गिरीश महाजन आपण होते काय होते आणि काय झाले हे तुम्ही समजा. कारण माननीय प्रकाश आंबेडकरांनी म्हटलेलं आहे की गिरीश महाजननी जी प्रॉपर्टी दाखवली ती 11,000ची दाखवलेली आहे आणि गिरीश महाजनाकडे 12 करोड रुपयाची प्रॉपर्टी आली. हे कुठून आलेली आहे सांगा या गद्दारांनी. दुसरा प्रश्न गद्दारांनी केला होता की बाबासाहेबांचा पुतळा मानला शिवाजी आमच्या इन्कम टॅक्स म्हणून हा पुतळा बांधलेला आहे. कोणाच्या बापाच्या करून बांधलेला नाही. हा पुतळा बांधलेला नाही. हा जो पुतळा उभारला गेला तो आम्ही इन्कम टॅक्स देतो त्या इन्कम टॅक्स भरलेला जातो त्या इन्कम टॅक्स म्हणून हा पुतळा उभा झालेला दोघी पुतळे त्याच्या बापाच्या करून झालेला नाही. 12,000 करोडची प्रॉपर्टी कुठे कशी आली याचा हिशोब काय की त्या प्रॉपर्टीमध्ये आमच्या इन्कम टॅक्सचे पैसे गेलेले आहेत. आम्ही इन्कम टॅक्स होल्डर आहे. आणि ह्या गोष्टी जोपर्यंत आपण समजून घेत नाही आणि या गद्दारांना धडे शिकवत नाही त्यांच्यात हिंमतच नाही की बाबासाहेबांचं नाव घेतल्याशिवाय जयंती तयार करावी म्हणून. आणि फडणवीस साहेबांना मला म्हणायचं की मला बी माहिती आहे की तुम्ही मुशीमधून तयार झालेले आहे पण मला एक म्हणायचं आहे की अशा गद्दार माणसाला तुम्ही मंत्रिमंडळातून काढून दिलं पाहिजे. जो मंत्री नाशिकचा पालिका नसताना अनौत्रित हे झाला आणि त्याने जाऊन तिथं झेंडावंदन केलं हे कुठल्या याच्यात बसतंय कुठल्या संविधानमध्ये बसतंय हे तो उत्तर द्यावं गिरीश महाजनांनी. त्यांनी का तुम्ही मंत्रिमंडळातून आणि आमदारकीमधून हाकलून लावा कशासाठी राहायचे अशा मूर्ख माणसांना. आणि जिथं जे लोक जमलेले आहेत सगळे एका आवाजावर आले. काय आम्ही काही पत्र पाठवले नाही. बाबासाहेबांच्या नावावरती जे लोक इथं आले त्यांचं मी अभिनंदन करतो. स्वाभिमानी बाबासाहेबांचे जे स्वाभिमान आहे ते. आणि मी पुन्हा जे बाबासाहेबांना गद्दार झाले त्यांचा निषेध करतो आणि गिरीश महाजनांचा निषेध करतो आणि त्यांच्यावरती अटॅक्सखाली कलम घ्यावी केस तयार करावी ही मी 2 शब्द माझे संपवतो. जय भीम जय बुद्ध. आपण 26 जानेवारीला जी अत्यंत वाईट अशी घटना आपल्या मंत्र्यांच्या हातून घडलेली आहे की त्या दिवशी शासनानंच एक JR आदेश काढलेला होता की 26 जानेवारीला त्या ठिकाणी संविधानाचं वाचन आणि संविधानाच्या द्वारे शपथ म्हणून नागरिकांनी घ्यायची आहे. असा हा प्रसंग आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जे भारतरत्न आहेत आणि त्यांनी जी आपल्याला संविधान दिलेलं आहे हे जगातलं सर्वात उत्कृष्ट संविधान. मी या संविधानाला कुराण बायबल पुराण याच्याही पेक्षा मोठं समजतो असं संविधान आम्हाला बाबासाहेबांनी दिलेलं आहे. आणि अशा थोर आमच्या देशभक्त बाबासाहेबांचं अनअवधानाने मी नाव विसरलो हे म्हणणं अत्यंत बेशरमपणाचं आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी या गोष्टीचा निषेध करतो. परत त्यांनी आणखीन असं त्याच्यावर कडी केली की मी RSSच्या मुशीत घडलेलं आहे. बरोबर बोललात तुम्ही.
मी सुद्धा RSS मध्ये होतो, घडले मुशीत घडलेलं नाही. घडलं असतं तर आज तुमच्यामध्ये या ठिकाणी मी आलो नसतो. आणि म्हणून RSS काय आहे हे मला 99 साली समजलं आणि त्याच दिवशी मी भारतीय जनता पार्टीचा राजीनामा देऊन आजपर्यंत सेक्युलरवादी सर्व पक्षांबरोबर मी आपला राहतो. म्हणून आमचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करणं आणि तेही एवढ्या मोठ्या पदावरच्या असलेल्या विराजमान, तुम्हाला तर सगळं बाबा संकटमोचक आहात तुम्ही आणि अशा प्रकारची गोष्टी करतात, तुम्ही संकट आणतात. आणि या ठिकाणी आमचा भगवान बोलला की तुम्ही जर चूक सुधारली नाही तर मग ही तर बाबासाहेबांना खरी आदरांजली आणि खरी श्रद्धांजली होईल. जय हिंद, जय भीम. बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी अभिवादन करते. आजच्या या निस्वार्थ रॅलीमध्ये उपस्थित राहणार सविनय जयजी. एक महत्त्वाचा मुद्दा सांगते की गिरीश महाजन ज्यावेळेस सायकल चालवत होता, गिरीश महाजन ज्यावेळेस सायकल चालवत होता तर आमचा बाविस्कर बाबांना इथे काही जुने लोक ओळखत असतील. ते बाविस्कर बाबा रोडला एक पाऊचमध्ये पेट्रोल विकायचे. हायवेला येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या ज्या असायच्या त्यांना पेट्रोल जर संपलं हायवेला तर पाऊचमध्ये ते बाटलीच ते पाऊचची तिच्यामध्ये पेट्रोल विकायचे. आणि हा तिथे जात असताना तो बाबा म्हणाला की गिरीश थांब इथे, तुझ्यामध्ये काहीतरी टॅलेंट दिसतंय मला आणि तू असं कर की तू इथे इलेक्शनला उभं राहा, मी तुला सगळी मदत करतो. आणि त्या बाबांनी त्यांना प्रेरणा दिली. बावस्कर बाबांनी, इथे जुने माणसं असतील ते ओळखत असतील बावस्कर बाबांना, त्यांनी प्रेरणा दिली. त्यांनीच त्यांचा फॉर्म भरला आणि ते निवडून आले. ही प्रेरणा आमच्याच माणसाची. आणि आज हाच गिरीश महाजन आमच्याच बापाला विसरतोय. जर त्या बावस्कर बाबांनी यांना प्रेरणा दिली नसती तर एवढ्या उंच स्तराला हा गिरीश महाजन गेला नसता. तर त्यांचं जे वक्तव्य आहे, अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलं, मी पुन्हा रिपीट करणार नाही, तर त्यांचं जे वक्तव्य आहे ते अगदी चुकीचं आहे. त्यासाठी सगळ्यात मी त्यांचा निषेध करते आणि ह्याच ठिकाणी थांबते. नमो बुद्धाय, जय हिंद. आपण देशाचा पहिला 77 आपण साजरा करतोय, म्हणजे आज त्याला 77 वर्ष पूर्ण झाले. तरी आपल्या तालुक्याचे आमदार मंत्री एवढं वर्ष झाल्यानंतरही त्यांनी कुठल्या भाषणात तर बाबासाहेबांचा उल्लेख केलाच नाही आजपर्यंत, आपल्याला तरी कुठे आढळलेलं नाही. तरी त्यांनी नाशिकच्या त्या कार्यक्रमात बाबासाहेबांचा उल्लेख नावाचा जाणीवपूर्वक टाळला. ज्या व्यक्तीने आपल्याला देशाचं संविधान या देशासाठी लिहून दिलं त्या व्यक्तीचा कार्यक्रमात 26 जानेवारीचा तो उल्लेख व्हायला पाहिजे बाबासाहेबांच्या नावाचा, तर ते गिरीश महाजन यांनी तो उल्लेख जाणीवपूर्वक टाळला. त्याचा मी वंचित बहुजन आघाडीतर्फे जाहीर निषेध व्यक्त करतो. त्यांचा मंत्रिमंडळातून त्यांची तात्काळ हकालपट्टी करावी आणि त्यांनी स्वतः त्याचा नैतिकता स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मी मागणी करतो. आजचा हा जो मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं तर हा समाज बांधवांतर्फे होता का बहुजन वंचित म्हणजे एखादी पक्ष? हा आपण सर्वपक्षीय समविचारी संघटना, परिवर्तनवादी संघटना आणि संविधानप्रेमी याच्या माध्यमातून आपण या मोर्चाचं आयोजन केलेलं होतं. दादा, काही आंबेडकरी अनुयायांनी त्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ गिरीश महाजनांना समर्पण करायला, याबद्दल आपण काय सांगा? त्यांचा मी जाहीर निषेध व्यक्त करतो. त्यांनी असं कृत्य करायला नको पाहिजे होतं, पण तरी ते काही लाभार्थी असतील त्यांनी असं कृत्य केलं त्याचा मी निषेध करतो. जय भीम. जय भीम. मंत्री महाजन हे गेल्या 35 वर्षापासून या जामनेर विधानसभा क्षेत्राचं नेतृत्व करतात. प्रत्येक वेळेला ते आंबेडकरी जनतेमध्ये येतात, त्यांच्या फायद्यासाठी येतात, मतासाठी येतात. आणि मग केवळ जयंतीला निळा शर्ट घातला, लेझिम खेळला, डान्स केलं म्हणजे गिरीश महाजन आंबेडकरवादी होऊ शकत नाही. बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा उभारला म्हणजे गिरीश महाजन आंबेडकरवादी होऊ शकत नाही. आणि जो पुतळा आहे तो पुतळा शासनाच्या पैशातून आहे, तो त्यांच्या पैशातून नाही, स्वतःच्या. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे की आमच्या काही समाज बांधवांनी सांगितलं की प्रत्येक जयंतीला ते आम्हाला जेवण देतात.
तर हा एक लाजिरवाणा प्रकार आहे. गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे बाबासाहेब आंबेडकर गेल्यापासून आम्ही जयंती साजरी करतो आणि प्रत्येकाच्या घरामध्ये गोरगरिबाच्या प्रत्येकाच्या घरामध्ये गोडधड त्या ठिकाणी बनवलं जातं. जेवणाच्या संदर्भामध्ये कोणीही उपाशी नाही आणि मग जेवण देतात याचा अर्थ आम्ही उपाशी आहोत का? अजिबात नाही. आणि काही आमचे समाजबांधव समर्थक जे आहेत ते अशा प्रकारच्या वल्गना करतात, अशा प्रकारची दिशाभूल करतात आणि समाजाचे आम्ही ठेकेदार आहोत. एकाने वक्तव्य केलं की मी समाजातर्फे असं सांगतो. मग ते समाजाचे ठेकेदार आहेत का? त्याने स्वतःपुरतं काही बोलावं. ते लाभधारक असतील, त्या लाभधारकाने त्याने स्वतःपुरतं काय ऐलान करायचं असेल, काय घोषणा करायची त्याने करावी, परंतु समाजाला त्याने वेठी धरू नये. आणि असल्या प्रकारचं हे जे कृत्य आहे हे त्यांचं प्रेम बाबासाहेब आंबेडकरांवर आहे का आणखी कोणावर आहे हा एक प्रश्न या ठिकाणी उद्भवतो. आणि संशय होतो की या लोकांची निष्ठा कोणावर आहे. मग हे बाबासाहेब आंबेडकर हे लाभासाठी स्वीकारतात की तत्वासाठी स्वीकारतात? तर तत्वासाठी नक्कीच नाही, हे लाभासाठी बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतात. पण हा जो प्रकार आहे बाबासाहेब आंबेडकरांचा ज्या वेळेला अपमान होतो त्यावेळेला कुठल्या प्रकारची तडजोड नको आहे. पण तो लाभार्थी अंध असतात, बहिरे असतात, मुके असतात आणि म्हणून त्यांना ते काही कळत नाही. म्हणजेच ते भक्त आहेत, त्या संबंधित राजकीय पुढाऱ्याचे ते भक्त आहेत. ते बाबासाहेब आंबेडकरचे अनुयायी असू शकत नाही. एक चर्चा अशी देखील आहे की ज्यांनी समर्थनार्थ प्रतिक्रिया दिलेल्या आहेत आंबेडकर जयंतीमध्ये अशी चर्चा आहे की काही व्यक्ती जे असे आहे की ज्यांचं वय 32 ते 33 किंवा 40च्या आत आहे असे लोक तिथे समर्थनार्थ असं म्हणत आहे की आम्ही 40 वर्षापासून पाहत आहे. तर मग याला काय म्हणावं? बघा, काही जे लोक आहेत आता उत्स्फूर्त बोलणं आणि त्यांना बोलायला भाग पाडणं, तर मी असं म्हणतो की त्यांचा बोलायचा धरी कोणतरी वेगळा आहे. ते त्याच्या मनाने बोललेले नाहीत, त्यांच्याकडून ते वधवून घेतलेलं आहे. आता त्याला बाकीची त्यांचं वय आहे, समजा 35-40 वर्षाचं वय आहे, त्यांना बाकीच्या गोष्टी काय करणार आहे. दुसरा महत्त्वाचा विषय अशी एक चर्चा सुरू आहे की मंत्री गिरीश महाजन हे म्हणतात की बुवा माझं अनावधानाने नाव सुटलं. अनावधानाने नाव केव्हा सुटतं की ज्या वेळेस एखाद्या स्टेजवरून एखाद्या व्यक्तीचं नाव न घेणं. ज्या व्यक्तीचाच कार्यक्रम आहे, ज्या व्यक्तीमुळेच प्रजासत्ताक दिन घडत आहे, तर अनावधानाने मंत्री गिरीश महाजन असं कसं काय बोलतात असा प्रश्न आंबेडकर जयंतीत सुरू आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी जे भाषण दिलं ते प्रिंटेड भाषण आहे. आता मुद्दा असा उपस्थित होतं की ते प्रिंटेड केलेलं भाषणामध्ये बाबासाहेब आंबेडकरचा उल्लेख होता काय? जर असेल मग यांनी तो टाळला काय? लिहिणाराही तेवढा जबाबदार आहे की ज्याने ते भाषण प्रिंट केलेलं आहे, लिहिलेलं आहे, तोही तेवढा जबाबदार आहे. म्हणून अनावधानाने एका पालकमंत्र्याकडून असं शब्द बोलणं योग्य आहे का? काय वाटतं? गेल्या 7 वेळेला ते विधानसभा सदस्य आहेत, आमदार आहेत, मंत्री आहेत. आता त्यांच्याकडून ही अपेक्षाच नाही करतायत. अनावधानाने अशी अपेक्षा नाही करतायत. त्यांनी असं म्हटलं की बा एखादी नाव सुटलं काय एवढा गदारोळ करायचा. आज जे आंदोलन झालं त्या आंदोलनात मुख्य मागणी काय आहे? त्यांनी जाहीररित्या जे आहे आमच्या ज्या भीमकन्या आहेत, माधवी जाधवताई यांनी जी मागणी केलेली आहे की त्यांनी संपूर्ण आंबेडकरी जनतेची, संपूर्ण भारतीय जनतेची लेखी माफी जाहीर लेखी माफी मागावी असल्या प्रकारची जी मागणी आहे तीच आमची मागणी या ठिकाणी आहे. आणि राहिला प्रश्न ॲट्रॉसिटीचा जो गुन्हा आहे तो दाखल होतो किंवा नाही, तर गव्हर्नमेंटने तो लवकरात लवकर, पोलीस प्रशासनाने तो लवकरात लवकर त्याच्यावर तो गुन्हा दाखल करावा. आंबेडकरी जयंतीची माफी न मागितल्यास पुढचं आंदोलन कसं राहायचं? बघा, पुढचं आंदोलन जे आहे आता पुढच्या आंदोलनाची दिशा जी आहे ती ठरणार आहे. आंदोलनाची आता त्याने दिलगिरी व्यक्त केलेली आहे, लेखी माफी मागितलेली नाही. जोपर्यंत ते लेखी माफी मागत नाही यापेक्षा तीव्र आंदोलन केलं जाईल.